We are very happy to be here. Meanwhile, violent clashes have gripped Nagpur on the 17th of March. In fact, the city of Nagpur witnessed large-scale arson, stone pelting and attacks which have injured more than 30 people, including police personnel. The unrest broke out just 2 kilometers from the fortified RSS headquarters after protests demanding the removal of Aurangzeb's tomb spiraled out of control. The clashes left at least 10 anti-riot commandos, 2 IPS officers and 2 firemen injured. Mobs torched 2 JCB machines and 40 vehicles, vandalized police vans, clashed with security forces. The police has launched combing operations, arresting at least 65 rioters. The mastermind, Fahim Shahim Khan, has been arrested for leading the Nagpur clashes. An FIR filed by the Nagpur police accuses Khan of orchestrating the unrest and mobilizing around 100 people. He has been remanded to police custody till the 21st of March. The Union Home Ministry, meanwhile, has sought a report on the incident, which comes just weeks before Prime Minister Narendra Modi's expected visit to the city. Whereas curfew in Nagpur remains in place, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has held a review meeting. He has addressed the media as well. Let's listen in. आज त्याचा पूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त, रेंज आयजी, एसपी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातला हा आढावा होता. मुळातच काही गोष्टी मी सभागृहात देखील या संदर्भातल्या स्पष्ट केल्या होत्या की एक जी काही औरंगजेबाची कबर सकाळी जाळण्यात आली आणि त्याच्यानंतर काही लोकांनी तक्रार केली, पोलिसांनी तक्रार देखील ती दाखल करून घेतली. मात्र या ठिकाणी कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जाळली, अशा प्रकारचं एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव संध्याकाळी तयार झाला. जमावाने तोडफोड केली, दगडफेक केली, गाड्या फोडल्या, लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी जवळपास 4-5 तासामध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला. त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या असेल किंवा त्या ठिकाणी इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी या पोलिसांनी केल्या. या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल, काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे. अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. 104 लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत, ज्यामध्ये 92 लोकांना अटक केली आणि 18 वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे. आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे. याहीपेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे. जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे. त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे. आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी
ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेल्या आहेत, त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. जवळपास 68 पोस्ट या आत्तापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे. आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं, अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल. ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना